आवाहन केलं की प्रसाद भाऊनी मला माझा भाऊ म्हटलंय, समाजाचा एक कार्यकर्ता म्हटलंय. मी आज इथे कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये आमदार म्हणून नेता म्हणून आलो नाही, तर मी एक समाजाचा सर्वसामान्य घरातला स्वतःचं नाव कमवलेला एक कार्यकर्ता. मला एक अभिमान वाटला की मनोज दादांनी मला इथे आवाहन केलं की प्रसाद भाऊ जर माझ्याकडे इथे चर्चेला आले, माझे प्रश्न समजून घेतले, तर आम्ही देखील त्यांच्या खांद्यावर मान टाकायला तयार आहे. आणि मग एवढा मोठा माझा भाऊ जो समाजाचा आज दैवत झालाय, त्या समाजाच्या दैवताने ज्या वेळेला मला आवाहन केलं आणि त्यांनी 23 तारीख मला दिली, तर मी 22 तारखेला येणं पसंत केलं की कशाला दादाला एक दिवसासाठी देखील थांबवायचं. खरं तर दादा मी कालच येणार होतो, परंतु माझे काका काकू दोघेही फार सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे मी काल त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला थांबलो, म्हणून काल येऊ शकलो नाही. म्हणून काल रात्री मी छत्रपती संभाजीनगरला आलो. आज तुम्ही जे मला आमंत्रण केलं त्या आमंत्रणाचा मान सन्मान करून मी आज तुमच्याकडे चर्चेला आलो. माझ्या मनामध्ये प्रसाद लाड म्हणून, एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक मराठा समाजामुळे मी आज जो आमदार झालो किंवा जे काही झालो, आणि तुमच्या नेतृत्वामुळे आज या राज्यातील नव्हे तर देशातील समाजाला जो मान मिळाला, एक तर तुमचा मला वैयक्तिक सत्कार देखील करायचा होता. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर कुठला द्वेष असेल तर तो मला दूर करायचा होता. आणि समाजाच्या काही विषयामध्ये आंदोलन करत असताना काही विषय मांडले जातात, काही विषयाची सरकारकडनं ग्वाही दिली जाते, त्यामध्ये काही विषय अडून राहतात. ते अडलेले विषय काय आहेत आणि ते माझ्या माध्यमातून एक मुंबईमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना, नेतृत्व करत असताना, सभागृहामध्ये नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून आपल्याला अजून चांगली काय मदत होऊ शकते, आपले विषय कसे मिटू शकतात, आपल्या विषयामध्ये मी तुमच्या दूताची भूमिका करू शकतो का, या सर्व विषयाला घेऊन दादा आज मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथे तुमच्याकडे आलोय. आणि तुमचा फार सन्मान करून पुन्हा एकदा सांगतो की प्रसाद लाड आज तुमचा लहान भाऊ म्हणून इथे आलाय आणि तुमचा लहान भाऊ म्हणून सातत्याने तुमच्याबरोबर सातत्याने उभा राहील, हा देखील शब्द मी तुम्हाला दिला आणि त्या शब्दावरती मी काय दादांच्या 7-8 मागण्या आहेत असं मला गंगाधरजी काळकुटे साहेबांनी सांगितलं. त्या 7-8 मागण्या मी दादांच्या समजून घेणार. निश्चितपणे त्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपसमिती असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, या मागण्या का झाल्या नाही बघा, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन, कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागलं. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावानी येऊ नये, ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही. आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत, माता जिजाऊनी दिलेले संस्कार आहेत. आपण प्रत्येक संस्काराचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपतींचं नाव घेतो. आणि या छत्रपतींचा मराठा, या मराठाच्या संघर्षामध्ये मला जर दादांमुळे खारीचा वाटा उचलायची संधी मिळत असेल, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल, त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली. मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकतो. आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, ह्या सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार. आणि दादा बरोबर त्याचा भाऊ म्हणून याच्या पुढे त्याच्या संघर्षात, त्याच्या कामात, त्याच्या कार्यात मी सातत्याने राहणार. आणि मी दादाला विनंती करायला आलोय, नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे. पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू, एवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन.
आणि आपण चर्चा करू. आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय शेकूट राहिले, हत्ती गेलाय शेकूट राहिले आणि दादाचं आंदोलन हे यशस्वीच झालंय. आणि त्यामुळे पुढचं देखील जे काही त्यांच्या समाजाबद्दलच्या भावना, आदर, मागण्या त्या पूर्ण होतील याची मला खात्री आहे. आणि जर मनोज दादाचा लहान भाऊ जर एवढा मोठा झाला असेल, आज एक लिस्टेड कंपनी चालवत असेल, आर्थिक दृष्ट्या प्रबळ असेल, तो दादाच्या आव्हानाला मागणीला मान करून इकडे येऊन त्यांच्याशी बोलत असेल, तर मला वाटतं मनोज दादा हाके साहेबांचं मला नाव माहित नाही, हाके साहेबांना यावरती कुठलंही पोट शिडोल होण्याचं कारण नाही. आम्ही समाजासाठी करतोय. मी मगाशी म्हटलं जातीसाठी माती खायला तयार आहे. मी समाजासाठी लढतोय. हाके साहेबांचा पण कुठला गैरसमज असेल त्यांनी मला बोलवलं, त्यांचाही गैरसमज मी दूर करीन. पण माझ्या समाजाच्या संघर्षात, समाजाच्या आंदोलनात, समाजाच्या विषयात दादांबरोबर उभं राहून दादांचं जे मनामधलं जे दुःख आहे किंबहुना त्यांचे जे विषय आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी काम करीन. त्यामुळे हाके साहेबांनी देखील त्याचा गैरसमज करू नये माझी त्याला विनंती. तुम्हाला काही मराठा कार्यकर्त्यांनी धमकीवेळी फोन देखील केलेले होते, तेव्हा ताब्यात घेण्यात आलं. धमकीवरे फोन हे अनेक महिने, अनेक वर्ष येतात, परंतु त्या गोष्टीकडे फार काही मी लक्ष देत नाही. काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले. काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनल मध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. आता मी एसपींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत. त्या विषयावर देखील मी दादांशी बोलीन की ते कार्यकर्ते कोण आहेत, काय आहेत मला माहित नाही. पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या. अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? आम्ही जिजाऊला आई म्हणतो, मग माझी आई आणि तुझी आई वेगळी आहे, तू माझ्या आईला शिव्या देतो, तुला लाज वाटली पाहिजे. डोळ्यामध्ये पाणी येतं असं विचार करताना. मी त्याला शिव्या देऊ शकलो असतो. मी परळमध्ये लहानाचा मोठा झालो आणि अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या. शिव्या देणं फार सोपं असतं, पण ज्या वेळेला ते हृदयाला ठेचून जातं ना, ते दुःख सहन करणं फार कठीण असतं. आणि मी कशासाठी आलो इथे? मी समाजासाठी इथे आलो. 450-500 किलोमीटर लांब दादाच्या आव्हानावरती मी समाजासाठी इथे आलो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.